तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आपले व्हिडिओ आणि यूट्यूब चॅनल नवीनच बघताय तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे ऑप्शन आहे ते ऑन करून घ्या. तर मित्रांनो, खास आपण आज तुमच्यासाठी फोटोला इफेक्ट कसा मारता येते याची व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे की फोटोला इफेक्ट कसा मारायचा, ते पण आपल्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो, गुगलला जी वेबसाईट आहे फोटोपिया म्हणजेच फोटोशॉपसारखी, त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला फोटोला इफेक्ट कसा मारतात ते स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जी आहे आपली ती लक्षपूर्वक बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला इफेक्टबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपली व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात. मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी तुमचं गुगल जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. गुगलवरती सर्च करायचे फोटोपिया म्हणून. मित्रांनो, तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट दिसते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट जी आपली आहे ती ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तर वरती फाईलचं जे ऑप्शन आहे तर यावरती तुम्हाला दाबायचं आहे. आणि मित्रांनो, जी तुमची फोटो जी कोणती पण असो ते या ठिकाणी ओपन तुम्हाला करून घ्यायचे. मित्रांनो, दिसते तुम्हाला या ठिकाणी मी माझे जे फोटो आहे ते या ठिकाणी ओपन केले आहे. तर मित्रांनो, तुम्ही फोटो दिसते तुम्हाला बघा. तर मित्रांनो, फोटो एकदम साधे आहे, म्हणजे फोटोला कोणताही इफेक्ट ऑलरेडी मारलेला नाही. तर मित्रांनो, ह्याच तुम्हाला मी फोटोला आता या ठिकाणी इफेक्ट मारून दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही फोटो बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला इथून वरती 6 नंबरला जे ऑप्शन आहे फिल्टर, तर यावर तुम्हाला मित्रांनो दाबायचे. आणि या ठिकाणी 4 नंबरला जे ऑप्शन आहे कॅमेरा रॉ, यावर तुम्हाला दाबायचे. आणि या ठिकाणी मित्रांनो, पहिल्यांदा फोटोला म्हणजे थोडंच कॉन्ट्रास्ट, टेम्परेचर आणि सॅच्युरेशन जे आहे ते या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबाने मित्रांनो होऊ शकता. एक्सपोजर जे आहे ते थोडं या ठिकाणी वाढवतो. कॉन्ट्रास्ट ही थोडं वाढवायचं आहे. सॅच्युरेशन हे थोडं वाढवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इथं ओकेवर दाबायचं आहे. तर मित्रांनो, एवढं तर झालं आहे. तर मित्रांनो, आपण आता फायनल इफेक्ट मारायला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला इथं डबल वरती फिल्टरवरती दाबायचं आहे. आणि इथं जे ऑप्शन आहे ना शार्पेन, त्यावर तुम्हाला दाबायचं आहे. आणि लास्टला लास्ट 2 नंबरला जे ऑप्शन आहे स्मार्ट शार्पेन, यावर तुम्हाला दाबायचे. मित्रांनो, अमाऊंट जे आहे ती फुल करायचे. तुम्हाला या ठिकाणी दिसते तुम्हाला तर शार्पेन जो इफेक्ट आहे तो थोडा यायला लागला आहे. तर मित्रांनो, हीच इफेक्ट आहे ना तुम्हाला 2 वेळेस या फोटोला आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी ओके करतो. डबल जातो फिल्टरवरती आणि शार्पेन आणि स्मार्ट शार्पेन. मित्रांनो, 2दाच मारायचं, ले पण नाही मारायचा. आणि मी हे थोडं कमी करतो. तुम्हाला या ठिकाणी शार्पिंग जो आहे तो आपला इफेक्ट आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जे 8 नंबरला जे ऑप्शन आहे ना तुम्हाला या ठिकाणी दाबून धरायचं यावर. आणि मित्रांनो, इथून 2 नंबरला जो शार्पेन टूल आहे त्यावर तुम्हाला दाबायचं. मित्रांनो, इथून लेअर मध्ये जाऊन आपली जी फोटो आहे ती सिलेक्ट करायची तुम्हाला. आणि मित्रांनो, इथे जे वरती जे ऑप्शन आहे स्ट्रेनच्या साईडला, यावर तुम्हाला दाबायचं आहे. आणि साईज जी आहे ती थोडी वाढवून घ्यायची या ठिकाणी. जी फोटो आहे ती या ठिकाणी अशी झूम करायची. म्हणजे मला जिथे पाहिजे तिथे असं तुम्हाला असं मारून घ्यायचं. तर फेसवर मारायची गरज नाही, मी हे काढून टाकतो. मित्रांनो, जो आपला फोटोचा ड्रेस आहे त्यावर तुम्हाला असं मारून घ्यायचं या ठिकाणी. या ठिकाणी एकदम कडक असा इफेक्ट आपल्या फोटोला जो आहे तो बसत आहे या ठिकाणी. आपलं एवढं तर झालेलं आहे इफेक्ट मारून. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी इमेजवरती दाबायचं, तर वरून 3 नंबरला ऑप्शन आहे आणि ते ॲडजस्टमेंटवर दाबायचं आहे. आणि मित्रांनो, इथून जे शॅडो अँड हायलाइट्स आहे ऑप्शन त्यावर तुम्हाला दाबायचं. मित्रांनो, मी अमाऊंट जे आहे 53, टोन 40 आणि रेडियस जे आहे ते अकाउंट ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी मित्रांनो ओकेवरती दाबतो. मित्रांनो, तुम्हाला दिसते या ठिकाणी आपलं इफेक्ट आहे ते परफेक्टरित्या आपल्या फोटोला बसलेला आहे.
म्हणजे शार्पेन इफेक्ट मित्रांनो आपण बसलेला आहे. मित्रांनो आपला जर एवढा इफेक्ट या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो, तुम्हाला इथं वरती फिल्टरवरच्या ऑप्शनवरती दाबायचं आहे आणि कॅमेरा रोवरती दाबायचं आहे. इथून मित्रांनो थोडं कॉन्ट्रास्ट तुम्हाला फोटोला मारून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही फायनल इफेक्ट दिसते तुम्हाला बघू शकता, एकदम कडक असा आपल्या फोटोला इफेक्ट आहे तो बसलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर आपली आजची व्हिडिओ आवडली तर मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब आणि नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कशी झाली होती.